झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। गोवा येथील कान्होबा देव उर्फ हजरत बाबा रमजान दर्गा प्रकरणी 4 फेब्रुवारीपासून अमरण उपोषणाचा इशारा। राहुरी तालुक्यातील मौजे गुहा येथील पुरातन कान्होबा देव उर्फ हजरत बाबा रमजान दर्गा वक्फ संदर्भात गेल्या 2 वर्षापासून सुरू असलेल्या वादाला पुन्हा एकदा तीव्र वळण लागले आहे। दर्ग्याच्या ट्रस्टी व स्थानिक मुस्लिम समाजाने न्याय न मिळाल्याने 4 फेब्रुवारी 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर समोर अमरण उपोषणास बसण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे शिष्टमंडळाने दिला आहे। शिष्टमंडळात इब्राहिम इस्माईल शेख, IP शेख, युनुस फत्तू शेख, तोलेखा इस्माईल शेख, रज्जाक इब्राहिम शेख, इसाक भिकनभाई शेख, गनीभाई चांदभाई शेख, करीम तार मोहम्मद शेख, लियाकत बालमभाई सय्यद, दिलावर इब्राहिम सय्यद, सत्तार बशीर शेख, राजू दगडू शेख, अय्यूब भिकन शेख, युनुस आलम शेख, तैयब शेख, शब्बीर शेख, हुसैन बी बालम शेख, शम्मा बी शेख, मानबी शेख, अख्तर बी शेख, रुबाबी शेख आदी सहभागी होते। दर्गा पूर्ववत करण्यासाठी ट्रस्टी व मुस्लिम समाजाने 28 डिसेंबर 2023 पासून राहुरी तहसील कार्यालयासमोर सर्वाधिक संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू केले असून त्याला आता 2 वर्षे पूर्ण झाले आहे। तरीही आजपर्यंत कोणताही ठोस न्याय मिळालेला नाही। असे असतानाही दर्गा वक्फ बोर्ड नोंदणीकृत असताना धर्मदाय आयुक्त कार्यालयात डमी ट्रस्ट तयार करून शंकर किसन मांजरे व अरुण पांडुरंग लांबे या 2 व्यक्तींना तोतया पुजारी म्हणून नेमण्यात आले आहे। हे दोघे दर्ग्याच्या भुयारात संशयास्पद वस्तू ठेवत असल्याचा आरोप असून अलीकडे शिवलिंग किंवा पिंड सदृश्य वस्तू ठेवण्यात आल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती। यानंतर 1 जानेवारी 2026 रोजी नायब तहसीलदार, पोलीस निरीक्षक व इतर अधिकाऱ्यांनी दर्गामध्ये पाहणी केली, मात्र परंपरागत मुजावर असलेल्या ट्रस्टींना विश्वासात न घेता दर्गामध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच दर्गा परिसरातील CCTV फुटेज संबंधित व्यक्ती गोणीतून वस्तू नेत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे। या प्रकरणी दोन्ही पुजाऱ्यांना 2 जानेवारी 2026 रोजी राहुरी पोलीस ठाण्यात बोलवून दिवसभर बसून ठेवण्यात आले, मात्र त्यांच्यावर कोणतीही गुन्हेगारी कारवाई किंवा अटक करण्यात आलेली नाही। मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत। 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे। यापूर्वी 28 डिसेंबर 2023 रोजी पोलिसांसमोर जबरदस्तीने मूर्ती बसवण्यात आली। या दर्गाबाबत औरंगाबाद येथील वक्फ ट्रिब्युनल कोर्टात दावा क्रमांक 26/2023 प्रलंबित असून न्यायालयाने स्पष्ट मनाई आदेश स्टे ऑर्डर दिलेला आहे। सदर आदेश असतानाही दर्ग्यामध्ये कथितपणे बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप ट्रस्टीकडून लावण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवर न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत दोन्ही समाजाचा दर्गामधील प्रवेश तात्पुरता प्रतिबंधित करावा, प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी। या पार्श्वभूमीवर कान्होबा देव उर्फ हजरत बाबा रमजान शाह ट्रस्टी आणि मुस्लिम समाजाने अन्यथा 4 फेब्रुवारी 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर समोर अमरण उपोषण करण्यात येणार आहे। प्रकरण संवेदनशील असल्याने प्रशासन काय निर्णय घेते, पोलिसांची कारवाई होणार का, न्याय मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अस्सलाम वालेकुम। हम गुहा तालुका राहुरी जिला अहमदनगर हल्लिका अहिल्यानगर के बाबा रमजान शाह बाबा उर्फ कान्होबा देव गुहा के ट्रस्टी लोग हैं और हमारे पे जो ज़्यादती हो गई है गए 2-3 साल से कि जिसमें जो है तो ट्रिब्यूनल का आदेश होने के बावजूद भी ट्रिब्यूनल का आदेश तोड़कर कुछ समाज कंटकों ने हमारी सूफी संत की दरगाह के अंदर जो है तो मूर्ति बिठाई है, जबरन मूर्ति बिठाई है, झंडे लगाए हैं, उसके बाद में घंटा बनाई है, तोतया पुजारी को लाके वहाँ बिठाया है। सवेरे शाम लाउड स्पीकर के अंदर बड़ी आवाज़ के साथ, जिससे हमें तकलीफ़ होती है, ऐसी आवाज़ में आरती भी होती है। और इसी की मांग के लिए हम प्रशासन के दरबार में 28/11/2023 से माननीय तहसीलदार राहुरी इनके सामने धरने आंदोलन को बैठे हुए हैं। उसको आज 2 साल और 1 महीना करीबन होते आ रहा, फिर भी हमको इंसाफ नहीं मिल रहा है। तो इसलिए हम आने वाले 4 फरवरी से माननीय जिलाधिकारी साहेब अहिल्यानगर के सामने अमरण उपोषण को बैठने वाले हैं
उसका निवेदन अभी अभी हमने कलेक्टर साहब को दिया है। देखते हैं कि अभी हमको यहाँ इंसाफ मिलता है या नहीं। अगर इस उपोषण के बाद भी हमें इंसाफ नहीं मिला तो इसके बाद में हमें अच्छा सोचकर इस आंदोलन को तीव्र कर रास्ता रोको या तो जो भी आगे पर्याय निकलेंगे उस तरीके से हमको इसको करना है और हमको इंसाफ लेना है। जय हिंद मित्र हो, मी युनुस शेख हजरत रमजान शाह दर्गाचा मानद सचिव आपल्या समोर लाईव्ह उपस्थित आहे। मित्र हो, ठरल्याप्रमाणे 29 डिसेंबर 2025ला आम्ही प्रशासन आणि सरकारचा जाहीर निषेध म्हणून वर्षश्राद्ध घातला होता। त्याला 1-2 वर्ष झाली होती म्हणून त्यानंतर सुफी संतांच्या मजारीमध्ये जो अनाधिकृत पुजारी बसला आहे त्याने एक समाज विघातक अशी कृत्य केलं आहे। साधारण 25 डिसेंबर ते 29 डिसेंबरच्या दरम्यान त्याने जे सुफी संतांची जी आमची दर्गा आहे त्याच्या खालचे जे भुयार आहे त्या भुयारीच्या खाली एक मोठं भगदाड पाडून एक 2 समाजात जातीय तेढ निर्माण होईल अशी एक असंविधानिक हरकत, म्हणजे एखाद्या शिवलिंग म्हणा या गणपतीची मूर्ती म्हणा अशी तिथे ठेवून एक जातीय तणाव होईल असा प्रकार केलेला आहे मित्र हो। आणि तो पोलीस प्रशासनाच्या साधारण 1 तारखेला 1 जानेवारीच्या लक्षात आलं आहे। प्रशासनाने म्हणजे माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय PI साहेब प्रत्यक्ष तिथे येऊन त्यांनी ती असंविधानिक हरकती एका गोणीमध्ये भरून ते पोलीस प्रशासनामध्ये पोलीस स्टेशनला जमा केली त्यांनी। आणि त्यांनी तेथील तोताया पुजारीला बी दिवसभर चौकशीसाठी घेऊन गेले। एक दिवस चौकशी केली, दुसऱ्या दिवशी बी केली आणि आज तो मोकाट घुमत आहे। आज परत सुफी संतांच्या मजारीमध्ये येऊन बसत आहे। आणि आम्ही स्वतः ट्रस्टी असूनसुद्धा आम्हाला माननीय PI साहेबांनी या तहसीलदार साहेबांनी तिथे येण्यास मनाई केली की बोले आमचे सरकारी काम चालू आहे। आणि आमच्या ते कधी निदर्शनास आले तर आमच्या CCTV मशिदीचे जे CCTV कॅमेरा आहे त्यामध्ये ते पिक्चर आम्हाला क्लिअर झाले। त्यामुळे आम्ही आता असा निर्णय घेतला आहे की सुफी संतांच्या मजारी पुढे ज्या ज्या असंविधानिक हरकती झाल्या आहेत त्या तर प्रशासनाला काढायच्याच आहेत। शिवाय ही जी अनाधिकृत तोताया पुजारीने जी असंविधानिक हरकत केली आहे त्यावर प्रशासन जोपर्यंत कठोर कारवाई करीत नाही आणि त्याच्यावर जास्तीत जास्त कलमे लावून कायदेशीर कारवाई करीत नाही तोपर्यंत 4 फेब्रुवारीपासून आम्ही मान्य कलेक्टर साहेबांच्या दालनासमोर प्राणांतिक उपोषण सुरू करणार आहोत। याची सरकार आणि प्रशासनाने नोंद घ्यावी एवढे बोलून मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। Zero News. It's news impact.